मुंबई पोलीस 2024 गणित या विषयामध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याला आपण शॉर्ट ट्रिक मध्ये कशा प्रकारे सोडवायचं, बघताक्षणी कशा प्रकारे प्रश्न उडवायचा हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पोलीस भरतीचे सर्व 2024 मध्ये आलेले प्रश्न अशाच प्रकारे आपण एक एक प्रश्नपत्रिका घेणार आहोत. तसं तुम्हाला कमेंट्स करायची. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम हे काम 12 दिवसांत पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर काय करायचं यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या दोघांचाही सुरुवातीला म्हणजे अंशस्थानी गुणाकार करायचा 24 गुणिले 12, कारण एकत्र काम केलेलं असेल तर या दोघांची आता बेरीज करायची असते जर एकत्र काम केलं असेल तर, किंवा एक जण सोडून गेला असेल तर त्यावेळेस वजाबाकी करायची असते. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मेंटॉ जिंदगी त्या ठिकाणी जी सिरीज घेतली होती ना, तिथे काम काळ वेग मध्ये सांगितलं होतं की अशाच प्रकारे प्रश्न येत असतात, केवळ आकडे बदलून येत असतात. आणि ही तुझीच प्रश्नपत्रिका आहे सोन्या. दोघांची जर तू बेरीज केली 24 अधिक 12 तर होतात किती? 24 12 36 आणि या ठिकाणी 12 1 12 आणि या ठिकाणी 3. आता 3 1 3 इथे जाणार 8 ने भाग. याचाच अर्थ काय तर 8 दिवसात दोघं एकत्रित काम करून ते पूर्ण करू शकतात. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया, वेळ नाही आपल्याकडे. जर 8x - 4 बरोबर 3x अधिक 6 तर x अधिक 1 चा क्यूब सांगितलेला. एक गोष्ट लक्षपूर्वक बघ सोन्या, या ठिकाणी x च्या ऐवजी कोणती संख्या आपल्याला माहित नाहीये. x ची किंमत आपल्याला काढायची, पण त्यापूर्वीच बघताक्षणी म्हटलं तर बघताक्षणी हा प्रश्न उडवायचा असतो. क्यूब सांगितलेला, इथे जी संख्या येईल तिचा क्यूब सांगितलेला. आणि पर्यायामध्ये 3 हे कोणत्याही संख्येचा क्यूब आहे का किंवा घन आहे का? अजिबात नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 कट करायचा. त्यानंतर 9 हा कोणत्याही संख्येचा घन नाहीये. वर्ग आहे ना 3चा, परंतु घन आहे का? अजिबात नाहीये. त्यानंतर 81 हा 9चा वर्ग आहे, परंतु घन आहे का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा कट करायचा. आपलं बघताक्षणी म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण तरी सुद्धा आपल्याला x ची किंमत काढायची. तर अशा वेळेस काय करायचं? 8x - 4 बरोबर 3x अधिक 6 बरोबर. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता 8x आणि 3x अलीकडे घ्या. इथे -4 चा अधिक 4 होऊन जाईल बघा ना. 8x अधिक 3x, कारण या ठिकाणी सॉरी वजा येणार आहे इथे, कारण इथे अधिक आहे ना चिन्ह. जर चिन्ह नसतं तर त्यावेळेस अधिक असतं. तेच 3x या ठिकाणी आले तर वजा होत असतात आणि हे वजा त्या ठिकाणी अधिक होणार. याचा अर्थ काय? 6 अधिक 4 होणार, म्हणजे इथे 10 येणार आणि या दोघांची वजाबाकी जर आपण केली तर 5x येणार. आणि हे 5 तिथे गेलं म्हणजे इथे गुणाकार आहे तर तिथे भागाकार होणार. याचा अर्थ x बरोबर 10/5. लई कुटाणा करावा लागतो, परंतु थोडासा वेगळा विचार केला की बघताक्षणी आपल्याला उत्तर मिळत असतं. 5 1 5 आणि 5 2 10. याला अजून वेगळ्या पद्धतीने सोडवता येतं बरं का. मुळात ह्या सर्व संख्यांची गरजच नसते, पण ती सुद्धा पद्धत लय मोठा व्हिडिओ होऊन जाईल. त्यापेक्षा मेंटॉ जिंदगीची जी सिरीज चालू आहे ना, ती सिरीज केवळ तू कंप्लीट कर सोन्या. हे असले सगळे प्रश्न उडवता येतील आपल्याला. लय तुला पद्धत समजून सांगणार आहे. आपल्याकडे खजिना शॉर्ट मेथडचा. फक्त तू शेवटपर्यंत साथ दे. तुला माहित नाही तू यापर्यंत मी काय पोहोचवतोय. म्हणजे x बरोबर 2 येतं आणि ही 2 संख्या या ठिकाणी जर मी टाकली तर किती येणार? 2 अधिक 1 चा आपल्याला घन काढायचा आहे. म्हणजेच किती येणार? 3 चा घन काढायचा. आणि 3 चा घन म्हणजे 3 त्रिक 9 आणि गुणिले अजून 3. लय बेसिक मध्ये तुला समजून सांगावं लागेल सोन्या. 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 म्हणजेच किती येणार? 27. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तो अशा पद्धतीने सोडव किंवा वेगळ्या पद्धतीने सोडव. कॉमन सेन्स वापर. आणि हे पर्याय मी बदललेले नाहीयेत किंवा हे मी स्वतः बनवलेले नाहीयेत सोन्या. हे तुला परीक्षेमध्ये आलेले पोलीस भरती 2024 ची झाली ना मुंबई शहरची, त्यातील सर्व गणिताचे आज प्रश्न आणलेले आहेत आणि एक एक कशा प्रकारे सोडवायचे ते तुला दाखवतोय. राजू आणि रोहित यांची उंचीचं प्रमाण 4:3 आहे. इथे आहे राजू, या ठिकाणी आहे रोहित. आता राजू प्रमाण दिलेलं बरं का. राजूचं उंचीचं प्रमाण 4 आहे आणि रोहितचं उंचीचं प्रमाण 3 आहे. बरोबर आहे, म्हणजे गुणोत्तरामध्ये दिलेलं आहे. आणि रोहित 1.2 मीटर उंच असेल. आता पॉईंट दिलेला आहे ना, पॉईंट नंतर दे. ज्यावेळेस उत्तर काढतो ना त्यावेळेस पॉईंट दे. या ठिकाणी याची उंची दिलेली समजा 12 मीटर धरूया आपण. एवढी उंची नसते, पण आपण आपल्या गणित सोडत असताना 12 मीटर धरूया. आता आपल्याला विचारले राजूची उंची किती आहे? तिरकस गुणाकार कर ना सोन्या. तिरकस गुणाकार करत असताना 4 गुणिले 12 करायचे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार आणि गुणिले 3 करायचे, किंवा इथे x टाकत असतो. तू तुझ्या सूत्राच्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस. बरं, हे 3 जर मी या ठिकाणी आणले तर छेदस्थानी येणार 3. बरोबर आहे. इथे मी कट करतो कारण इथे गुणाकार आहे, इथे भागाकार येणार. 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 आणि त्यानंतर 4 8 4 त्रिक 12 4 8 नाही सॉरी 3 1 3 3 7 3 3 चौक 12. या ठिकाणी 4 येणार बरं का. इथे 4 आणि 4 चौक 16. या दोघांचा जर गुणाकार केला तर होतो किती? प्रश्नचिन्हाच्या जागी येणार किती? 16. आता पॉईंट द्यायचा तुला, कारण या ठिकाणी तू पॉईंट काढलेला ना याचा पॉईंट, तर इथे पॉईंट दे आणि पॉईंट देऊन मीटर मध्ये.
तुला तुझं उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण लगेच जाऊया, आपल्याकडे वेळ नाही. 28% गुणोत्तर स्वरूपात रूपांतरित करायचं आपल्याला. म्हणजेच काय झालं, 28/100 करायचे आहे बस. आणि हे भागाकार करत असताना एक कॉमन सेन्स वापर. सोन्या याला 4ने भाग जातो, याला 4ने भाग जातोय, म्हणजे इथे किती येणार, 7 येणार. 7 चौक 28 होतात ना, या ठिकाणी येणार 25. बरोबर. किती लय ठसके प्रश्न असतात रे सोन्या. 7-25 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गुणोत्तरामध्ये अशा प्रकारे तू सोडू शकतोस. छेदस्थानी 100 येत असतो, म्हणजे 7-25 येणार. पुढचा प्रश्न, जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण किती आहे. म्हणजे सुरुवातीला किती होती, 20,000 होती. सुरुवातीला जी काय अमाऊंट दिलेली आहे, जी काय संख्या दिलेली आहे ती छेदस्थानी देऊन टाकायची आणि शून्य नीट बघायचे बरं का. या ठिकाणी 20,000 आहे. मग अंशस्थानी वाढ किती झालेली, 5,000 झालेली, ते अंशस्थानी लिहून टाक. म्हणजे तुला टक्केवारी मिळत असते. आणि गुणिले टक्केवारी करत असताना 100 करायची. गणितीय क्रिया केली, तुला तुझं उत्तर मिळते. हे 0 कट, हे 0 कट, हे 0 सुद्धा कट. 5 1 5, 5 चौक 20, 1/4 येणार. आणि हे 4 1 4, आणि या ठिकाणी येणार 25. किती आलं उत्तर, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. तू म्हणशील ना स्पीड मध्ये चालू आहे, तर सोन्या तू थोडस नीट समजून घे, हळूहळू बघ, पॉज करून बघ, कारण याला हे सगळे ठुसके प्रश्न तर अशाच प्रकारे सोडवायचे असतात. अरे मोठमोठे प्रश्न सुद्धा आपण अशाच प्रकारे सोडवत असतो. ठुसके प्रश्न घेऊन काय बसलेला. मिशन खाकी बॅच आपण लॉन्च केलेली, बेसिक टू ऍडव्हान्स सगळे लाईव्ह लेक्चर चालू आहेत. दिवसभरात एकूण 4 लेक्चर होतात सोन्या. तुला ही बॅच जॉईन करायची, कारण आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात केव्हाच डिस्काउंट दिलेलं नाहीये. दिवसभरात 4 लेक्चर रोज बघायचे, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत, आणि शनिवार रविवार फास्ट ट्रॅक बॅच बघायची. अशा प्रकारे जर तू मॅनेजमेंट केलं. आणि या व्यतिरिक्त अजून हे पुस्तक आहे बघ, पांढरा घोडा, या बॅच संबंधित थोडीशी माहिती देतो. आठवड्याला टेस्ट असते आणि टेस्टच्या टॉपरला सुद्धा बक्षीस दिलं जात असतं. म्हणजे आठवड्याभरात तू काय शिकलेला आहे ना त्याच्यावर आधारित टेस्ट असते. आणि नव्या पॅटर्नला अनुसरून ही बॅच आपण लॉन्च केलेली मित्रांनो. म्हणजेच जेवढे टॉपची फॅकल्टी आहे ना, यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळालेल्या, 12 वर्षांचा अनुभव असलेले सगळे मार्गदर्शक, 2023-2024च्या सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करून यापूर्वीचे तर अनालिसिस केलेलेच आहेत, परंतु आत्ताचा पॅटर्न आपण फॉलो करतोय, जेणेकरून जेवढं काही शिकवलं जाते तिथूनच सगळे तुला प्रश्न यावेत. या उद्देशाने आमचा टार्गेट आहे सोने या महाराष्ट्र अकॅडमीच्या मिशन खाकी बॅचचा, की जेवढी जागा आहे ना त्यापैकी 90% जागेवर महाराष्ट्र अकॅडमीचे विद्यार्थी बसायला पाहिजेत. हा आमचा टार्गेट आहे. आणि तशा प्रकारे या बॅचमध्ये तुम्हाला शिकवलं जातं बेसिक टू ऍडव्हान्स आहे. जरी तू आजपासून सुरुवात केली असेल किंवा 2 वर्षापासून अभ्यास करतोय तरी सुद्धा तुला रेंज मिळत नसेल, ही बॅच सर्वात उत्तम आहे. 8 महिने कालावधी आहे. आणि सोन्या तू जर आजपासून सुरुवात केली तर तुला मी गॅरंटी देतो 2 महिन्यांमध्ये ओके मध्ये थँक्यू होऊन जाईल सगळं तुझं. ही अख्खी बॅच रोज 4 तास लेक्चर बघायचे, 2 ते 1.5 महिन्यांमध्ये तुझा अख्खा सिलेबस कव्हर होईल या बॅचमध्ये. आणि या व्यतिरिक्त पांढरा घोडा हा मार्केटमध्ये आलेला मित्रांनो धुरावड होतोय. त्याचं कारण असं आहे की अजूनही अमेझॉनवर फर्स्ट रँकवर आहे. 2023-2024 मधील सर्व प्रश्नपत्रिका, म्हणजे विशेष करून पोलीस भरतीच्या, जिल्हा पोलीस, कारागृह पोलीस, SRPF, बँड्समन, चालक पोलीस, रेल्वे पोलीस यांच्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. केवळ प्रश्नपत्रिका नाही, त्याचं सखोल विश्लेषण या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यामध्ये केवळ गणित व बुद्धिमत्तेचं विश्लेषण नाहीये, इथं गणित व बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून GS GK आणि मराठी व्याकरण यांचं सुद्धा या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे 2023 मध्ये तुला चालू घडामोडीवर धरून एखादा प्रश्न असेल ना, तर ते समजा आपलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023चा तुला विचारला गेला असेल, तर तुला 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंबंधित काय घडलेलं आहे या संबंधित माहिती या पुस्तकामध्ये लगेच दिली. म्हणजे अपडेटेड माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट केली. तुझा चालू घडामोडीचा सुद्धा चांगला अभ्यास होईल. रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची. 200+ प्रश्नपत्रिका आहेत. 1.5 तासाचा टाइम लावायचं, 1 तास स्पष्टीकरण बघायचं, झाले 2.5 तास या पुस्तकाला दिले. या बॅचला 4 तास दिले, झाले दिवसभराचे 7 तास. एवढं तुला करावंच लागेल सोन्या. जर तुला 90-95+ मार्क मिळवायचे असतील तर ऑन कॅमेरा बोलतोय, जर तू हे रेग्युलर केलं ना 2 महिने, तू तिथपर्यंत पोहोचशील. आणि अशा प्रकारे केल्यानंतर आठवड्याचे 2 दिवस सुट्टी काढायची. शनिवार आणि रविवार ते अभ्यासाला नसते सुट्टी, ते रिव्हिजनसाठी असते. आणि या रिव्हिजन मध्ये तुला अंतिम रिव्हिजन बॅच यातील सगळे लेक्चर बघायचे. इथं तू जे काय अभ्यास केलेला आहे त्याचाच अभ्यास या ठिकाणी तुला करायला मिळेल. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येईल, जास्तीत जास्त तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या बॅच मध्ये केलेला आहे. सिलेक्टेड आहोत म्हणून सिलेक्शन देऊ, अशा प्रकारचं टॅगलाईन या बॅचचं आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये PSI मार्गदर्शक असणारी एकमेव बॅच पोलीस भरतीसाठी, केवळ आणि केवळ महाराष्ट्र अकॅडमीची. तुम्हाला जॉईन करायची असेल तर ही बॅच सुद्धा जबरदस्त ऑफर मध्ये चालू आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही 450 ते 550 दरम्यान घेऊ शकता, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. ऑनलाईन वर तर फर्स्ट रँक वर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे पांढरा घोडा A to Z. म्हणून तर मी म्हणतोय ना की घोडा धुरावड उडतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि यावर आजपर्यंत एवढं डिस्काउंट दिलं नव्हतं, तेवढं डिस्काउंट आहे. किती डिस्काउंट आहे हे बघण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. तुम्ही केवळ ऍप इन्स्टॉल करून लॉग इन जरी केलं ना
तरी सुद्धा पोलीस भरतीच्या अनेक अशा नोट्स फ्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तो सगळा काय आम्ही फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलाय आणि बॅच सुद्धा सध्या स्वस्तात आहे. घ्यायची असेल तर घेऊन टाका. पुढचा प्रश्न बघा, 21,025 चे वर्गमूळ काढायचे. लक्ष देऊन बघा, शेवटी दिसते 25, बस 5 शेवटी येणार आहे. सगळ्या पर्यायामध्ये 5 आहे. लोड घेऊ नकोस. पण आता या संख्येचा विचार करा. यापूर्वी मी तुम्हाला वर्गमूळ काढायच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. मेंटो जिंदगीची ती सिरीज बघितली नसेल तर बघून घ्या. आतापर्यंत 17 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. 18वा आत्ता लगेच येणार आहे 10,000+ व्ह्यूज गेल्यानंतर. आणि याही व्हिडिओला 10,000+ व्ह्यू आणि 1,000 लाईक गेले की पुढची प्रश्नपत्रिका लगेच येईल. पुढची तू म्हणशील त्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका घेऊ आपण. लोड घेऊ नकोस. आणि पोलीस भरती ठुसके प्रश्न असतात बघ ना. तर इथे 210 दिसतंय ना. हे जे 210 आहेत सोन्या, हे कोणत्या 2 संख्यांच्या वर्गाच्या मधील आहेत? तर 14चा जर तू वर्ग केला, 14चा वर्ग किती होतो रे? 196 होतो. आणि 15चा वर्ग केला तो होतो 225. इथे 14 आहे, या ठिकाणी 15 आहे. याचा अर्थ काय? या दोन्ही संख्यांच्या दरम्यान ही संख्या आहे ना, म्हणजे या दोन्ही संख्यांच्या वर्गांच्या दरम्यान ही संख्या आहे. तर अशा वेळेस छोटी संख्या घ्यायची. ही एक पद्धत झाली वर्गमूळ काढायची. आता वेळ नाहीये, परंतु अजून 2 पद्धती आहेत वर्गमूळ काढायच्या, त्या आपण त्या ठिकाणी समजून सांगितलेल्या आहेत. मग बिंदास लिहून टाक 14. तुला तुझं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. सगळे शॉर्ट मेथडने सोडवले ना सोन्या तर बघता क्षणी प्रश्न उडत असतात. मी तर त्या ठिकाणी बघत सुद्धा नाही नेमकं काय दिसतंय. या ठिकाणी 25 आहे ना, तर बस 25. आणि या ठिकाणी किती दिसतंय? 210. तर 210 हे 2 संख्यांच्या दरम्यान छोटी संख्या कोणती आहे? 14 आहे. बस पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर लगेच मी काढत असतो. ठीक आहे. बाकी पुढचा प्रश्न हा काय असेल तुम्ही विचार करा बरं लवकर. काय असेल याचं योग्य उत्तर? फक्त 2च मिनिटं थांबा. याचं योग्य उत्तर सांगा काय असेल. बघा मोबाईल स्विच ऑफही करता येईना मला, असा विषय असतो. ठीक आहे. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदांमध्ये एकूण किती सेकंद असतात? आपल्याला सेकंद विचारले गेलेले आहेत. याचा अर्थ काय? शेवटी 15 सेकंद येणारच. 15 सेकंद येणार. पर्यायात कोणत्या दिसते आपल्याला? या पर्यायात नाही, या पर्यायात नाही. हे दोन्ही पर्याय समान आहेत. मुळात टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनच झालेली आहे, त्यामुळे लगेच तुला उत्तर मिळालं असतं, पण तरी सुद्धा आपण उत्तर पूर्ण काढणार आहोत. 1 तासामध्ये किती सेकंद असतात? अरे सोन्या, ज्याला आत्ता बोलायचं येतंय ना, शिकलेला ना, जो लहान बालक आहे तो सुद्धा सांगेल की 1 तासामध्ये एकूण 3600 सेकंद असतात. बरोबर. 1 मिनिटांमध्ये 60 सेकंद असतात. हे अतिशय बेसिक आहे, हे माहिती असायला पाहिजे. आता बघूया आपण. 2 तास बरोबर आहे, 30 मिनिटे. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे हा कुटाणा करायचा नसतो. मी तिथल्या तिथंच करत असतो. आणि इथे आहे 15 सेकंद. आणि तुला सांगतो सोन्या, पर्याय आपल्याला दिलेले असतात. उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायांचा वापर लगेच करायचा असतो. प्रश्न वाचत असतानाच लगेच पर्यायामध्ये आपल्याला उत्तर मिळत असतं. असे 90% प्रश्न असतात. मी तुला विथ प्रूफ दाखवतोय. या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न तशाच प्रकारचा आहे. आमच्याकडून टायपिंग मिस्टेक झालेली. 2 पैकी 1 उत्तर लगेच त्या ठिकाणी तुला मिळालं असतं, पण तरी सुद्धा आपण पूर्ण सोडून बघूया. 3600 गुणिले 2 करावे लागतील. त्याचं कारण असं आहे की 2 तास आहेत. मग किती येतात? 7200 मिळतात आपल्याला. हे सेकंद मिळाले आपल्याला. या ठिकाणी 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतात. 60 गुणिले जर तू 30 केले मिनिटे तर तुला तुझं उत्तर मिळेल सेकंदांमध्ये. 6 12 6 18 म्हणजे या ठिकाणी किती येणार? 1800 सेकंद. आणि या ठिकाणी किती आहे? 15 सेकंद आहे. लोड घेऊ नकोस. आता बघ, 7200 आणि 1800 या दोघांची जर तू बेरीज केली तर येते किती? 9000 येते सोन्या. आणि 9000 मध्ये जर 15 सेकंद मिळवले तर 9015. हे एक असू शकतं किंवा हे एक असू शकतं. आता तू तुझ्या आन्सर की मध्ये बघ. मला माहित नाहीये, पण आमच्याकडून थोडीशी नॉर्मल टायपिंग मिस्टेक झालेली आहे. पण तुला तुझं उत्तर मिळतंय. उत्तर मिळण्याशी मतलब असतं 9015 सेकंद या प्रश्नाचं योग्य उत्तर. बाकी पुढचा प्रश्न, ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे आणि 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 31:45 असेल. सोन्या, सगळे प्रश्न मी यापूर्वी घेतलेले. मी तुला पुन्हा पुन्हा काय सांगतोय, 1 ते 17 व्हिडिओ तू जर बघितले ना मेंटो जिंदगीचे, तुला हे सगळे ठोसके प्रश्न वाटतील. बघ ना काय दिलेलं आहे. सुरुवातीला वयाचं प्रमाण किती होतं? कुणाचं काय ते नावं गरजेचेच नसतात. सुरुवातीला प्रमाण किती? 3:5 आहे. आणि नंतर प्रमाण किती झालेले? 10 वर्षानंतर 31:45 झालेलं आहे. 10 वर्ष या ठिकाणी करून टाक. या ठिकाणी सुद्धा 10च वर्ष आहेत. हे करायची सुद्धा गरज नसते, पण तुला बेसिक मधून समजून सांगावं लागत असतं. आता या दोघांमधील फरक किती आहे सोन्या? 14चा फरक आहे, 14चा. पण या ठिकाणी या दोघांमधील फरक किती आहे? 2चा आहे. मग तुला दोघांचा फरक समान करायचा असेल तर इथे तर 14 दिसतोय. मग 2 ला 14 करण्यासाठी 7 ने गुणावं लागेल. 7 गुणाकार जर मी या ठिकाणी केलेला आहे तर याला सुद्धा 7 ने गुणावं लागेल ना मला. 7 गुणिले 3. आणि या ठिकाणी सुद्धा 7 ने गुणावं लागेल. म्हणजेच काय? 5 गुणिले 7. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता ही गणितीय क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळतंय. 7 दुणे 14, 7 त्रिक 21. या दोघांचा गुणाकार किती येतो? 21.
आणि या दोघांचा गुणाकार किती येतो सोन्या? 7×5 = 35. तुला तुझं उत्तर मिळालं की नाही? 21 आणि 35 हे यांचं हातचं वय आहे. एवढं ठुसकं गणित आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि तिथल्या त्याच करायचं असतं. जे मी इथं लिहिलेलं ना इथेच करायचं असतं. दोघांमधील फरक कितीचा आहे? 2चा. या दोघांमधील फरक कितीचा आहे? 14चा आहे. याला मला समजा 14 करायचं असेल तर गुणिले 7 करावे लागतील. याचा अर्थ काय? 7 × 2 = 14, 7 × 3 = 21. यस. 7×5 = 35. यस. पर्याय क्रमांक 1 माझं प्रश्नाचं या उत्तर आहे. पुढचा प्रश्न लगेच. एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते, तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती वेगात जाणार आहे? 5 तासात 120, तर 9 तासात किती? तिरकस गुणाकार कर. बघ ना, तिरकस गुणाकार करत असताना 5 गुणिले प्रश्नचिन्ह आहे इज इक्वल टू, लय बेसिक मधून समजून सांगावं लागतं सोन्या तुला, नाही तर मी डायरेक्टली शेवटची स्टेप सांगितली असती. आता हे 5 त्या ठिकाणी जाणार, म्हणजे प्रश्नचिन्ह बरोबर किती येणार? 120 गुणिले 9 आणि छेदस्थानी 5 येणार. आता हा गुणाकार कर. 5 × 5 आणि 5 × 10 बरोबर आहे की नाही? या ठिकाणी 2 येणार आणि या ठिकाणी अजून 2 एक्स्ट्रा छेद. 5 चोक 20, 4 24, 24 ने पूर्ण भाग जातो. हे कट झालं. आता दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करायचं म्हटलं तर त्याला सुद्धा शॉर्ट ट्रिक असते. 3 पद्धतीची शॉर्ट ट्रिक आहे बरं का. 1 अंक, 2 अंक, 3 अंक आणि त्याच्या पुढचे मोठमोठे अंक, किती मोठे अंक असू द्या, अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक बनली जात असते. 24 गुणिले 9 करायचे. जर या ठिकाणी 9 नसतं सोन्या, जर या ठिकाणी 10 असतं, 10 बरोबर आहे ना, जर गुणिले 10 असलं असतं तर उत्तर किती आलं असतं? तुला किती सांगितलं असतं? सर 240 आलं असतं उत्तर. मग एक सोन्या काम कर, 9 ने गुणाकार करण्यापेक्षा 10 ने गुणाकार करायचा आणि वजा 24 करून टाक. बघ ना, 240 छोटी संख्या आहे म्हणून तुला कळतंय, पण त्या ठिकाणी मोठी संख्या असली असती, तिथं 90 असलं असतं तर काय करतोय? बरोबर. तर अशाच प्रकारे सोडवायचं असतं. वजा जर तू 24 केले तर इथे किती येणार? 6. या ठिकाणी 1 तर कट झाला ना, या ठिकाणी 10 आले म्हणून 6 आले, इथे 3 आले म्हणून या ठिकाणी 1 येणार. 216. तुला कळतंय की नाही मला माहित नाहीये, पण नीट लक्ष देऊन बघ. पुन्हा एकदा समजून सांगतो मी तिरकस गुणाकार केला. विषय काय झाला? एक मोटरसायकल, मला एकदा बघू दे. अरे रेकॉर्डिंग होती की नाही? यस, रेकॉर्डिंग होते. बघ ना, एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते. हे काय तास आहेत? तू परत अजून कमेंट करतो की सर हे गणित कळालं नाही, ते गणित कळालं नाही, म्हणून मला थोडं बेसिक मधून समजून सांगावं लागतं. हे कळालं नसेल ना कोणते गणित, तशा प्रकारे कमेंट करा. पुन्हा अजून मी ते गणित पुढच्या जे काय कुठली प्रश्नपत्रिका घेणार आहे, आता मी सिरीज चालू केलेली आहे. ही सिरीज तुमच्या ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत मेंटॉसची तर चालूच आहे सोन्या, ती तर मी पूर्ण करणारच आहे. आणि त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गणित मी घेतलेले आहेत, परंतु ते थोडेसे अवघड घेतलेले आहेत. आता ठुसके गणित घ्यायचे तुझ्या मागणीवरून. त्यामुळे तुझ्या परीक्षेमध्ये आलेले, भले ती कोणताही जिल्हा असो, 2024 आणि 2023 सगळ्या प्रश्नपत्रिका अशा प्रकारे आपल्याला अनालिसिस करायचे आहेत. ते कशा प्रकारे सोडवायचे एकदम शॉर्ट मेथड मधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. इथे ही शॉर्ट मेथड आहे, पण याच्याही पेक्षा अजून एक शॉर्ट मेथड होती बघताशनी, परंतु ही अगोदर नीट समजून घे. आणि सगळ्या जिल्ह्यांची एकदा तुला कळायला प्रश्नपत्रिका मी गॅरंटी देतो सोन्या, तुला पोलीस भरतीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील. लय ठसके प्रश्न आहेत रे. मी ज्यावेळेस बघितलं ना, आता तासाभरापूर्वी बघितलं, लगेच पीपीटी बनवली, लगेच म्हटलं जाऊ द्या, मोकळं करून टाकू विद्यार्थ्यांना. आज टाइम येतं बघा ना, इथे 5 तास, या ठिकाणी किलोमीटर, या ठिकाणी पुन्हा तास, प्रश्नचिन्ह, तिरकस गुणाकार केला. मी तिरकस गुणाकार करत असताना 5 गुणिले प्रश्नचिन्ह दिलं इज इक्वल टू, या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करायचा असतो, त्या ठिकाणी केला. आता डायरेक्टली गुणाकार जर तू केला तर इथे 10 आणि 0 टाकून दे, वजा 120 कर. तशा प्रकारे गुणाकार करू शकतो तर ठीक आहे, अन्यथा लोड घेऊ नकोस. पुन्हा हे 5 पलीकडे घे आणि मग भागाकार कर. भागाकार केल्यानंतर शेवटी मी काय केलं? डायरेक्टली 10 ने गुणलं, 9 ने न गुणता जे काय आलेलं आहे ना, म्हणजे 24 गुणिले 9 करायचे मला. तर 24 गुणिले 9 करत असताना मी डायरेक्टली 10 ने गुणलो तर 240 आले. 240 मधून वजा 24 केले, कारण मी 10 ने गुणलेलो आहे. 9 ने गुणलेलो असतो तर डायरेक्टली आलं असतं उत्तर. ते बघताशनी निघतंय किंवा पाड्यामध्ये येतंय, पण तरी सुद्धा तुला ही पद्धत शिकवली. या व्यतिरिक्त अजून 3 पद्धती आहेत गुणाकार करायच्या, त्या सुद्धा वेगळ्या पद्धतीत, लय सोप्या पद्धतीत त्या सुद्धा. पर्याय क्रमांक 2 मलाच कळत नाही सोन्या की तुला नेमकं कोणकोणत्या पद्धतीत समोर ठेवू. मला वेळ असला असताना या गणितासाठी सोन्या हे व्हिडिओ लय मोठा होऊन जाईल. तू म्हणतोय ना बघताशनी, याला मी कमीत कमी 3 ते 4 पद्धतीने सोडवलं असतं. पुढे जाऊया. बघ ना, हे बॉडमासचा प्रश्न आहे. बघितला की लगेच लक्षात यायला पाहिजे, अगोदर भागाकार करायचा असतो सर. मग भागाकार करून टाक. 5 5 25, या ठिकाणी 5 येणार आणि मग वजाबाकी कर. या दोघांची वजाबाकी केली तर किती येणार सोन्या? इथे येणार 50 आणि अधिक 30 करायचे तुला, मग किती येणार? 80 येणार. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. ठुसकं गणित आहे. आकाशला एक शर्ट, लय घाबरतोला का तू गणिताला? 20% सूट. आणि बुद्धिमत्तेचं सुद्धा घेऊया. बुद्धिमत्तेचं पण ठुसकं असतं. ते ठुसकं असल्यामुळे आपल्याला म्हणजे
वेळ म्हणजे उगाच इंटरेस्ट येत नाही, थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं गणिताचं म्हणून गणित तुझ्या समोर आणत असतो. बघ ना, आकाशला एक शर्ट 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो. तर त्या शर्टची मूळ किंमत आपल्याला विचारली गेलेली. एक गोष्ट सांग सोन्या, तू 20% सूट दिली याचा अर्थ काय? 100 रुपयाची वस्तू कितीला मिळालेली? त्याला 80 रुपयाला मिळालेली आहे. इथपर्यंत तुझ्या लक्षात येते का? याचाच अर्थ काय झालं सोन्या? हे शून्य गट, हे शून्य गट वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायचं असतं. आता याला अजून सोप्या पद्धतीने सुद्धा आपण सोडवू शकतो. हे कट करतो मी. अजून सोप्या पद्धतीने म्हटलं ना याला, तर बघ 800 म्हणजेच किती आहे? 20% सूट दिली म्हणजेच 80% पडलं नाही, बरोबर आहे. तर 100% बरोबर किती? हे कॉमनली सगळे शिक्षक वापरत असतात. अजून याला दोन पद्धतीने सुद्धा सोडवता येत असतं. तर तिरकस गुणाकार केला जर तू, तर किती होतो? या ठिकाणी अंशस्थानी येणार 800 गुणिले 100 आणि छेदस्थानी किती येणार? 80 येणार आणि बरोबर प्रश्नचिन्ह येणार. हे शून्य कट, हे शून्य कट, 8 एक 8, 8 एक 8. या ठिकाणी हे शून्य येणार आणि हे 3 शून्य, म्हणजे हे 1 शून्य आणि हे 2 शून्य किती होतात? तर 3 शून्य होतात. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती येणार? 1000 येणार. म्हणजेच काय झालं सोने? 1000चा शर्ट 20% सूट देऊन 800 रुपयात दिला गेलेला आहे. तर आपल्याला शर्टची मूळ किंमत विचारली गेली ना, या शर्टची मूळ किंमत किती येणार? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तिरकस गुणाकारामध्ये सगळे प्रश्न उडतायत तुझे आणि ठोसके प्रश्न आहेत सगळे. 2.5 चे 20% आपल्याला विचारले गेलेले आहेत. मग 2.5 चे 20% तुला विचारले गेलेले आहेत. आता 20% काढत असताना एक गोष्ट लक्ष दे, गुणिले 20 आणि छेदस्थानी 100 कर. हा शून्य कट, हा शून्य कट, बे एक बे आणि बे पंचे 10. मी 100 ने भाग का दिलेला आहे सोन्या? कारण नीट लक्ष दे, कोणतीही संख्या असो, समजा 100 ही संख्या आहे, याचे मला 1% काढायचे असतील तर मी अगोदर काय करणार? त्याला भागाकार 100 करणार. किंवा 1000 संख्या आहे त्याचं 1% काढायचं असेल तर भागाकार 100 करणार. मग भागाकार 100 केला तर येतात किती? 1% मिळतो मला. आणि 1%वरून मला समजा 27% काढायचे असतील तर गुणिले मी 27 करणार. किंवा 30% काढायचे असतील तर मी गुणिले 30 करणार. किंवा 100% काढायचे असतील तर मी पुन्हा त्याला गुणिले 100 करणार, बरोबर आहे. किंवा अजून 28% किंवा अजून 80% काढायचे असतील तेवढे गुणाकार करणार. तशाच प्रकारे मला 20% काढायचे. कुणाचे? याचे. तर 2.5 च मला 1% काढायचं आहे अगोदर, त्यासाठी मी 100 छेदस्थानी घेणार आणि 1% निघणार आणि त्यानंतर मग मी 20% काढणार, गुणिले 20 करणार. इथपर्यंत तुझ्या लक्षात आला. आता ही गणितीय क्रिया करायची असते. बे एक बे आणि या ठिकाणी 5 येणार, बरोबर आहे ना. 20 100 येणार. आता तू मला एक गोष्ट सांग सोन्या, 2.5 आणि 5 यांना बघितल्याबरोबर एक गोष्ट लक्षात येते की अंशस्थानचा जो काय अंक आहे तो छेदस्थानच्या निम्मे आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे किती येणार? अंशस्थानी 1 आणि छेदस्थानी 2 येणार. आणि 1 छेदस्थानी 2 जर असेल याचा अर्थ काय असतो? निम्म असतं. म्हणजेच किती असतं? 0.5 असतं. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 मध्ये दडलंय सोन्या. उत्तर मिळालं तुला, लोड घेऊ नकोस. पुढचा प्रश्न बघ, 95 गुणिले 105. आता तू गुणाकार करत बसणार आहे का सोन्या? बघ ना, या ठिकाणी शॉर्ट मेथड काय म्हणते? 100 पेक्षा कितीने जास्त आहे? 5 ने जास्त आहे सर. आणि 100 पेक्षा कितीने कमी आहे? 5 ने कमी आहे सर. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं? तर सर्वसाधारणपणे 100 चा वर्ग करायचा आणि वजा 5 चा वर्ग करायचा. तुला तुझं उत्तर मिळतं. अशा प्रकारचा गुणाकार करत असताना 100 चा वर्ग केला तू, 100 चा जर वर्ग केला तर होतो किती? अजून 2 शून्य त्यामध्ये मिळवायचे असतात म्हणजे तुला वर्ग मिळतो. आणि 5 चा वर्ग केला तर 25 होतो. म्हणजेच काय झालं? 10,000 मधून जर तू 25 मायनस केले की तुला तुझं उत्तर मिळतंय. 10,000 मधून 25 मायनस केले याचा अर्थ 9,975 तुझं उत्तर येणार की नाही? 9,975 पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गुणाकार करत बसू नकोस, तुझं असतं ते. आणि 100च्या जवळपास अशाच प्रकारे तुला जाणून बघून विचारलं गेलेलं आहे. त्यांना माहिती नाही याची शॉर्ट ट्रिक अगोदरच मास्तरने बनवलेली, मी बनवलेली नाहीये, परंतु आहे ती शॉर्ट ट्रिक. कशाला उगाच विचार करत बसायचं? मी तर तुला काय सांगतो, प्रत्येक प्रश्नासाठी शॉर्ट ट्रिक आहे सोन्या. ज्या प्रश्नाला शॉर्ट ट्रिक कोणीच बनवलेली नाही त्या ठिकाणी मी बनवलेली, आणि ज्या ठिकाणी शॉर्ट ट्रिक पूर्वीपासून अवेलेबल आहे त्यासाठी विचार करायची गरजच नाहीये ना. ही पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे, तुला माहिती असायला पाहिजे याचं योग्य उत्तर. जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येणार आहे? आज शनिवार आहे सोन्या. 7 दिवसानंतर कोणता वार येणार आहे? शनिवारच येणार आहे. 14 दिवसानंतर शनिवारच येणार आहे. त्यानंतर अजून 28 दिवसानंतर शनिवारच येणार आहे. म्हणजे 7च्या पटीमध्येच गेलोय की ना आपण. 7 दूने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. 21 दिवसानंतर सुद्धा शनिवार येणार आहे. 28 दिवसानंतर सुद्धा शनिवार येणार आहे.
फक्त तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची की 7 दिवस असतात एका आठवड्यामध्ये. जर आज शनिवार असेल तर 7 दिवसानंतर 8वा दिवस शनिवारी येणार आहे. बस मग याला भागाकार दे 27 किंवा डायरेक्टली 7 दुणे 14 7 त्रिक 31 7 चौक 28. म्हणजेच काय झालं 28 दिवसानंतर पुढचा वार कुठला येणार आहे 29वा दिवस शनिवारी येणार आहे. परंतु हा 29वा दिवस आहे का आपल्याला 28वा दिवस विचारलेला आहे. त्याचं कारण असं आहे की 27 दिवसांनंतर म्हणजेच कितवा दिवस आहे हा 28वा दिवस विचारला गेलेला आहे. 28वा दिवस आणि म्हणून 7 दुणे 14 7 त्रिक 21 7 चौक 28 28 च्या नंतरचा दिवस 29वा शनिवार असेल तर 28वा कोणता दिवस असेल सोन्या शुक्रवार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठसके प्रश्न असतात. तू म्हणतो सर ही वार वेर शिकवा. अरे लय भारी भारी प्रश्न मी घेतलेले आहेत मेंटॉ जिंदगीमध्ये धुरावडून टाकलेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आगामी काळामध्ये अजून धुरावडून टाकायचं. आता शिकतो तुझ्यापर्यंत फक्त मी 200+ शॉर्ट ट्रिक पोहोचवलेले असतील 180+ 600-700 शॉर्ट ट्रिक आहेत आपल्याकडे आणि तेही कोणत्याही प्रश्नासाठी. आता हे बघ 7 12 18 14 19 आणि 20 याला मला थोडासा वेळ द्यावा लागेल. तुला 2 पद्धतीने सोडून दाखवतो मी ठुसकं म्हणून. याला सुद्धा एकूण 4 पद्धती आहेत म्हणजे सरासरी काढण्याच्या. बघ इथे दिसतं ना 7 12 18 14 19 आणि 20. पहिली पद्धत नीट समजून घे. दुसरी पद्धत तुला लगेच समजून सांगतो मी. पहिली पद्धत ही आहे की एकूण अंक किती आहेत 1 2 3 4 5 6 एवढ्या संख्या आहेत. किती संख्या आहेत 6 संख्या आहेत. मग सर्व संख्यांना 6 ने भाग देऊन बघायचा. 6 1 6 या ठिकाणी भागाकार लिहायचा भागाकार आणि या ठिकाणी बाकी लिहायची. ठीक आहे कुठंच मिळणार नाही सोन्या शॉर्ट ट्रिक असल्या. 6 1 6 आणि बाकी किती राहिली 1 राहिली. 6 दुणे 12 बाकी किती राहिली 0 राहिली. त्यानंतर 6 दुणे 12 6 त्रिक 18 या ठिकाणी भाग पूर्ण गेला बाकी राहिली 0. 6 दुणे 12 म्हणजे 2 ने भाग गेला परंतु बाकी राहिले 2. त्यानंतर 6 दुणे 12 6 त्रिक 18 म्हणजे 3 ने भाग गेला परंतु बाकी किती राहिली 1 कारण 19 आहे ना या ठिकाणी. आणि त्यानंतर इथे 2 वाटेल बरं का हे नीट लिहितो मी सर्व सर्व असं लिहितो मी. चल त्यानंतर 20 आहे 6 दुणे 12 6 त्रिक 18 3 ने भाग जातोय परंतु या ठिकाणी बाकी राहते 2. आता काय करायचं या सर्वांची बेरीज करायची 1 2 आणि 3 या तिघांची बेरीज होते 6 7 8 9 10 11 12 13 14 बरोबर आहे. इथे किती येणार 14 येणार. आणि लय हुशार असेल ना जो तो लगेच सांगणार सर 15 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा अंक याचं योग्य उत्तर आहे. पण तरी सुद्धा आपण कशा प्रकारे 15 हे योग्य उत्तर आणलेले ते तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यांची बेरीज करायची 1 आणि 2 होतात 3 अधिक 1 4 5 6 म्हणजे यांची बेरीज होते 6. आणि वर जे बाकी आलेले ना त्याला कारण ही बाकी आहे ना याला तर पूर्ण भाग गेलेला आहे परंतु ही बाकी आहे याला 6 ने भाग दे. 6 ने जर भाग दिला तर किती येतोय सोन्यान. जर 6 ने पूर्ण भाग जात नसेल तर पुढे किती येणार जी काय संख्या येणार तो अजून वेगळ्या पद्धत आहे परंतु 6 ने पूर्ण भाग जातोय. 6 ने जर पूर्ण भाग आणि पूर्ण भाग जातोच कारण आपल्याला उत्तर काढायचं असतं. 6 1 6 म्हणजे या ठिकाणी किती येणार 1 येणार. 1 अधिक 14 जर तू केले तुला तुझं उत्तर मिळते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. या सर्व संख्यांची बेरीज मोठमोठ्या संख्यांना अशा प्रकारे सोडवायचं असतं. या व्यतिरिक्त अजून दुसरी पद्धत आहे तुला कळाली की नाही मला माहित नाहीये. अशा प्रकारे कमेंट कर. पद्धत क्रमांक 1 कमेंट काय करायची सर सरासरीचा जो प्रश्न होता पद्धत क्रमांक 1 कळायला नाही. आता पद्धत क्रमांक 2 प्रत्येक प्रश्नासाठी तेवढ्या पद्धती आहेत आपल्याकडे. याला 4 पद्धती आहेत सोन्या पण हे ठुसका प्रश्न यासाठी मोठमोठ्या पद्धती वापरून काय उपयोगी आहे. मोठमोठे अंक येत असतात त्या ठिकाणी ती पद्धत वापरायची असते. आता दुसरी पद्धत काय म्हणते बघ 7 12 18 14 19 आणि 20. आता लक्षपूर्वक बघ आपण पर्यायाचा वापर करूया. इथे दिसते 20 सर्वात मोठी संख्या कोणती दिसते 20 दिसते. तुम्हाला सांग 20 पेक्षा मोठी सरासरी असू शकते का रे नाही. मग हे 25 काय करते पर्यायात. अरे हे 20 काय करते पर्यायात. सर्वात मोठी संख्या तीच आहे ना. मग राहिले किती 15 आणि 16 यापैकी मी एक काम करतो 15 ही संख्या घेतो कारण ही मध्यभागची संख्या वाटते मला. मी 15 संख्या घेतली ठीक आहे. आता 15 संख्या घेतलेली या ठिकाणी 15 पेक्षा ही कितीने मोठी किंवा लहान सर 15 पेक्षा ही 8 ने लहान आहे असं मला वाटतंय. बरोबर आहे की नाही. 7 2 14 आणि 15 बरोबर आहे. 8 ने लहान आहे म्हणजे अधिक 8 करावे लागतील मला या ठिकाणी. ही 15 पेक्षा अधिक 3 करावे लागतील ज्या वेळेस ती 15 होऊन जाईल म्हणजे अधिक 3 करतो मी. या ठिकाणी 15 पेक्षा 3 ने मोठी असत वजा 3 करावे लागतील. 15 पेक्षा 1 ने कमी आहे म्हणजे अधिक 1 करावे लागतील. 15 पेक्षा सर ही 4 ने मोठी आहे अधिक 4 करावे लागतील. 15 पेक्षा ही 5 ने मोठी आहे सर
अधिक 5 करावे लागतील. एक गोष्ट सांग, अधिक आणि अधिक किती होतात रे? 9 होतात की नाही? अधिक नाही, वजा करावं लागतील बरं का या ठिकाणी. तेच तर म्हणतोय मी तुला, वजा म्हणजे 15 पर्यंत आणायचं. या ठिकाणी किती? वजा 5. या दोघांची जर मी बेरीज केली तर होते किती? वजा 4 वजा 5 वजा 9 होणार आहे. आणि त्याच सोबत या ठिकाणी 3 कट करून टाक, हे सुद्धा 3 कट करून टाक, कारण वजा 3 अधिक 3 कट होत आहेत. आणि हे अधिक 8 आणि अधिक 1 किती होतात रे? 9 होतात की नाही? मग वजा 9 अधिक 9 जर तू केले तर किती येणार? 0 येणार. म्हणजेच यामध्ये 15 मध्ये कोणतीच संख्या मिसळायची गरज नाही. हेच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोड घेऊ नकोस, पुढे जाऊया. बघ, राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्याचे वय किती आहे? एक गोष्ट लक्षात घे सोन्या, 19 मे 1995. ठीक आहे. आता या ठिकाणी दिलेले काय एक्झॅक्टली? जर या ठिकाणी 19 मे 2017 असलं असतं तर मी डायरेक्टली घेतलं असतं, पण हे पूर्ण वर्ष झालेलं नाही. याचा अर्थ आपण मागचं वर्ष घेऊया. कोणता? 19 मे 2016 घेऊया. आता तू सांग, 19 मे 1995 पासून 19 मे 2016 पर्यंत किती वर्ष गेलेली आहेत? या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण केली तर होतात इसवी सन 2000 आणि 2000च्या पुढे 16, म्हणजेच किती होणार आहे? 21. एवढा फरक आहे की नाही? म्हणजे ती 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत तिचे. 21 वर्ष. आता पर्यायाकडे जा. इथे 19 वर्ष काय करते? कट करून टाक. इथे हे काय करते? कट करून टाक. मग आपल्याला या 2 पर्यायांसंबंधित विचार करायचा. इथपर्यंत तुझा लक्षात आला असेल. आता विषय काय झालेला आहे सोन्या? 1 वर्ष पूर्ण झालेलं नाहीये, पण 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मार्च या ठिकाणी म्हणजे मे पासून आपल्याला मार्च पर्यंत पोहोचायचं. मे हा महिना गेला समजा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. आणि हा मार्च सुद्धा पूर्ण झालेला नाहीये. याचा अर्थ केवळ 9 महिने पूर्ण झालेले आहेत. अजून बाकी 3 महिने. त्यावेळेस ती पूर्ण 22 वर्षाची होणार आहे. पण 21 वर्ष 9 महिने पूर्ण झालेले आहेत ना तिला. बाकी पुढचे दिवस विचार करू नको. या ठिकाणी दिसते हे पर्याय सुद्धा कट झाला. पर्याय क्रमांक 1. ते म्हणतायत काय? अरे तू फक्त प्रश्न सोडवण्यासाठी हात घाल ना, सोनच निघल. तू सोडून देत असतो आणि या प्रश्नासाठी लय वेळ घालवत असतो. पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न जो दिसतो, दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थित संख्या निवडायची आपल्याला. 1, 2, 6 आणि माझ्याकडे 1 ते 10 अशा प्रकारे चार्ट आहे बरं का एक. आणि तो चार्ट जर तू नीट समजून घेतला ना तर हे प्रश्न लगेच बघता क्षणी म्हणशील पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. आपलं चॅलेंजेस होणे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुणी चार्ट बनवलं नाही, अख्ख्या भारतात बनवलेलं नाहीये. तो चार्ट मी तुला देणार आहे आगामी काळामध्ये. तो पण शेवटी ज्यावेळेस रिझनिंग घेईल ना मी मेंटो जिंदगीमध्ये, त्या ठिकाणी देणार आहे. पण इथे आपण प्रॅक्टिकली सोडून बघूया. ठीक आहे. तो चार्ट जशाप्रमाणे तू पाठ करत असतो तो चार्ट पाठ कर. तुझे कमीत कमी कोणत्याही परीक्षेमध्ये 4 ते 5 प्रश्न तिथं बघता क्षणी उडतील. लगेच येईल तुला उत्तर त्याचं. तू लगेच लिंक लावशील. मुळात ते सुद्धा तिथूनच लिंक लावतील. आपला एकदा चार्ट मी दिला ना तर तिथूनच प्रश्न घेतील. जबरदस्त आहे तो चार्ट. तर बघ या दोघांमधील फरक किती? 1 आणि 2 फरकाने होते का नाही याची दुप्पट केली समजा मी. 1 आणि 2 आणि 6, त्यानंतर एक संख्या सोडली 120 आणि पुन्हा 720 अशा प्रकारे या संख्या आहे. आता एक गोष्ट लक्षात घे सोन्या, या ठिकाणी याची दुप्पट केलेली आहे. पण ही दुप्पट केलीच की फरक आहे हे नीट समजून घेण्यासाठी या मोठ्या संख्या दिसतात ना, या मोठ्या 2 संख्यांचा विचार कर. 12 दूने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72. म्हणजे या ठिकाणी 120 चे 6 पट आहेत हे. त्यानंतर हे 6 2चं किती पट आहे? 2 2 4 बेत्रिक 6 3 पट आहेत. या ठिकाणी दुप्पट आहे. याचा अर्थ या ठिकाणी 4 पट असेल ही संख्या, 6 चे 4 पट. किंवा आणि या ठिकाणी ही 5 पट असेल, 5 पट. एक तर तुला याचा गुणाकार कळत नसेल तर याला कमीत कमी 5 ने भाग दे, तुला तुझं उत्तर मिळेल. याचा गुणाकार केला तो 5 पटने, सॉरी 4 पटने, म्हणजे 6 चौक 24, तुला तुझं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 24. आणि मी तर बघता क्षणी त्याच ठिकाणी ज्यावेळेस पहिल्यांदा हा प्रश्न बघितला होता, आता तासाभरापूर्वी बघितला होता, हे सगळे तुझे प्रश्न बनवत असताना त्याच वेळेस मला लक्षात आलं होतं अरे हे ठुसकं गणित आहे. पुढे जाऊया. 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20. तुला काय करायचं सोन्या, या सर्वांची बेरीज एक त्रिकच गुणाकाराने करू शकतोस. लय वेळ जाईल तुला. किंवा या संख्यांचा तुला लसावी काढावा लागेल. लसावी काढत असताना मी तुला सांगितलेलं आहे अशा चार्टचा वापर करू नकोस. लसावी शॉर्ट मेथडमध्ये मेंटो जिंदगीमध्ये शिकवलेली तुला फक्त ती लसावी पद्धत वापरायची. मी तुला काय सांगितलं होतं, ही सर्वात मोठी संख्या आहे ना,
म्हणजे आपल्याला लसावी काढायचा 12चा 15चा आणि 20चा. सर का लसावी काढायचा? त्याचं कारणच एवढे की छेदस्थान मला समान करायचे असतील तर मला लसावी काढावा लागेल. ज्यावेळेस मी छेदस्थान समान करेल तर अंशांची मला बेरीज करता येईल. म्हणजे कोणत्याही संख्या असू दे त्यावेळेस त्यांचे छेदस्थान समान असतो, त्यावेळेस अंशांची वजाबाकी असेल तर वजाबाकी होते, बेरीज असेल तर बेरीज होत असते आणि छेदस्थान जसं तसं येत असतं. त्यासाठी मला थोडंसं सोपं बनवण्यासाठी लसावी काढावं लागेल. लसावी काढत असताना मोठी संख्या आहे 20, परंतु ही जी 20 आहे ना, एकदा रेकॉर्डिंग होती का बघू द्या रे. 20 जी आहे ना, 20 ही संख्या, तर ही जी 20 संख्या आहे ही सर्वात मोठी संख्या आहे. 12ने भाग जाते का? जात नाही. 15ने भाग जाते का? जात नाही. मग याची दुप्पट कर, होते किती? 40. आता 40ला 12ने भाग जातोय का? जात नाही. 15ने भाग जातोय का? जात नाही. पुन्हा अजून 20ची तिप्पट कर, तिप्पट केल्यानंतर होते किती? 60. आता बघ बरं, 60ला 12ने भाग जातोय का? 12 24, 12 36, 12 48, 12 45, 60. तुला मी पुन्हा सांगतोय बरं का, 1 ते 20 पर्यंत पाढे पाठ करायचे. जर पाढे पाठ नाही झाले तर त्यासाठी सुद्धा शॉर्ट मेथड आहे, शेवटी देणार आहे मी तुला. ठीक आहे. आणि मी जे शब्द देतो ते पाळत सुद्धा असतो. केवळ आपल्याला तशा प्रकारे प्रतिसादाची आवश्यकता असते. तुझ्याकडून आपल्याला काही नको. हा व्हिडिओ आवडत असेल ना, तशा प्रकारे कमेंट्स पाहिजे आणि 1000+ लाईक पाहिजे. 1000+ लाईक आले या व्हिडिओला की पुढची लगेच एक प्रश्नपत्रिका येईल. अख्खी प्रश्नपत्रिका गणिताची, तशाच प्रकारे बुद्धिमत्तेची सुद्धा. मी तुला पुन्हा सांगतो असं नाही, गणित आणि बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मार्क पाडायचे. टार्गेट आपला विसरायचंच नाही. 50 पैकी 50 मार्क पाडायचे आहेत. आणि गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय 50 प्रश्न तुला त्या ठिकाणी 1.5 तासांपैकी केवळ 15 मिनिटं द्यायची. या 15 मिनिटांमध्ये तुला सोडवायचे म्हणजे सोडवायचंच आहे. उर्वरित सगळे एकूण जेवढे आहेत ना 1.5 तास म्हणजे 90 मिनिटांपैकी केवळ 15 मिनिटं त्या ठिकाणी तुला गणित व बुद्धिमत्तेला द्यायचे. सगळं काही जीएस आणि गणित मराठी व्याकरण मुळात तुला सांगतो 1 तासात तू उरकून जाशील. अख्खा अर्धा तास तुला मिळेल. ही सगळी प्रश्नपत्रिका बघितली तर मला लक्षात आले वन लाईनर स्वरूपात सगळे ठसके प्रश्न आहेत आणि यांना घाबरतो साऱ्या. 95+ मार्क मिळवायचेत. हा भरत नाहीये, मिळायलाच पाहिजे. आता बघ या ठिकाणी 60 हे मला काय मिळालं? लसावी. 12 पंचे 60 कट करून टाक. त्यानंतर 15 30 15 45 15 चौक 60 कट करून टाक. आणि 20ची तिप्पट केली, याचा अर्थ 20ने पूर्ण भाग जातोयच. याचा अर्थ काय? या तीनही संख्यांचा मला लसावी मिळालेला 60. आता छेदस्थान मला 60 करायचे प्रत्येकाचं बरं का. तर त्यासाठी मला काय करावं लागेल? 12 गुणिले 5 करावे लागतील. 12 पंचे 60. जर मी छेदस्थान 5 गुणाकार केलेला आहे, याचा अर्थ अंशस्थान सुद्धा 5 गुणाकार करावा लागेल. 5 गुणिले 1. बेसिक समजून सांगावं लागतं पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना. परत अजून एक पद्धत आहे बरं का याला सोडवायची. मी जोक करत नाहीये, देवा शपथ अजून एक पद्धत आहे. तुला वाटेल की नुसतं सांगतो अजून एक पद्धत आहे, अजून एक पद्धत आहे. तू ये ना तिथं मेंटल जिंदगी म्हणते, तुला सांगतो ना किती पद्धती आहे. लई आपल्याकडे काही पण. बाकी 1/15 गुणिले 15 30 15 45 15 चौक 60 4 गुणाकार करावा लागेल. अधिक 1/20 गुणिले 3 करावे लागतील तुला. आणि या ठिकाणी सुद्धा 4 करावं लागतील, या ठिकाणी सुद्धा 3 करावं लागतील. आता पुढं काय होतं माहिती का सोन्या? अंशस्थानी येणार 5/60 अधिक 4/60 अधिक 3/60. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता छेदस्थान समान आलेला त्यावेळेस अंशस्थानांची आपल्याला बेरीज करता येईल. म्हणजे 5 अधिक 4 जर मी केले तर होतात 9 आणि 9 अधिक 3 जर मी केले तर होतात 12. म्हणजेच काय होणार? याचं उत्तर 12/60 येणार. आणि 12×1=12 भागाकार दिला तर जातोय ना. 12×1=12 12 पंचे 60 म्हणजेच किती येणार? 1/5. जर तुला त्या ठिकाणी पॉईंट मध्ये उत्तर दिलं असेल तर तशा प्रकारे काढू शकतो 0.20. किंवा तुला समजा टक्केवारीमध्ये उत्तर दिलं असेल तर 20% किंवा 1/5 आहे का? यस, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि वक्ताशाने सुद्धा निघू शकतं याचं 1/5. थँक्यू. अरे संपलेच पाहिजे. कसके प्रश्न होते सगळे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची पुढची प्रश्नपत्रिका घेऊन यायची असेल आणि सगळे शॉर्ट मेथड मध्ये उत्तर असतात. सूत्राचा वापर अजिबात करून देणार नाही सोन्या. फक्त तुला प्रतिसादाची आवश्यकता आहे. तू एकदा प्रतिसाद दिला आणि तशा प्रकारे हाईप केलं, लाईक केलं, कमेंट केल्या तर धुरावरून टाकू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. हक्काने बोलत असतो, लहान भाऊ आहे तू माझा. धन्यवाद.